का घाबरता? आणि मी जे म्हणतो माझा आक्षेप जो आहे तो याच गोष्टीवरती आहे की तुम्ही माझी बॅग तपासली हरकत नाही, पण आज मला आता सोलापूरला जायचंय, हेलिकॉप्टरने जायचं होतं, नाही, नो एंट्री, मोदींचं विमान उतरतंय. म्हणजे मोदी येताना तुम्ही बाकीच्या सगळ्या पक्षांना एअरपोर्ट बंद करतात, ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्यावरती नागरिकांना बंदी करता आहात. मग टिकोजीराव येणार और भाइयों बहनों, ही लोकशाही नाही मी मानायला तयार. ही लोकशाही असूच शकत नाही. जर माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी शांशी सुद्धा तपासली गेलीच पाहिजे. आणि माझी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी शांशी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासा. कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत. कुठे कळतंय ना तुम्हाला? बघतात ना तुम्ही? मग पुन्हा यांना मतदान करून आपण आपल्या चक्रव्यूहात अडकणार आहोत. मग भाजप असेल, मिंदे असेल, महायुतीला मत. मग मी असं जर का म्हटलं की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, काय मी चुकीचं बोलतोय? काय चुकीचं बोलतोय? आता यांना तो जो काही पाना फुटलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. अरे आम्ही करून दाखवलं ना शेतकऱ्यांना, म्हणून तर लोक येतात माझ्याकडे. 2 लाखापर्यंत पीक कर्जमुक्त आपण केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग आता तुम्हाला पीक विमा तरी मिळतोय का? नुकसान भरपाई नाही. आणि प्रत्येक तुमच्या गोष्टीवरती जीएसटी मात्र कचकून घेत आहेत. मग दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली, पूर आला, तर तुम्हाला पिकाचे हमी भाव हे वरखाली होतात. तुमचं पीक सोडून जातं. मग तुम्हाला पीक विम्याचे तुमचा उत्पन्न खर्च किती असो, 27 रुपयाचा चेक पीक विमा झालं. तुमचं घर भरभरून आणखीन घराच्या छपरावरती सोनं चढलं, सोन्याची कौलं चढली. 27 रुपयाचा चेक, 51 रुपयाचा चेक, 123 रुपयाचा चेक. बरोबर आहे ना? हा पीक विमा. आता तुम्हाला कळतंय की महाराष्ट्रामध्ये शेतकरी नांदतायत. आणि अमितजी, मला काल थोडंसं कळलं, कानावर आलं, अजून नक्की काय कन्फर्म झालेलं नाहीये, पण सोयाबीन पिकवणारा शेतकरी जो आज चिडलेला आहे, कापूस उत्पादक शेतकरी जो चिडलेला आहे, त्याला कुठेतरी असं भासवायचंय किंवा यांना एक जे म्हणतात ना फेक नरेटिव्ह म्हणजे खोटं कथानक, ते यांना असं करायचंय की काल एक मंत्रालयात का कुठे एक बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, असं मी ऐकलं. त्याच्यामध्ये सहकार सचिव पण होते, आणखीन काही होते, एक प्रसिद्धी प्रमुख पूर्वी होते ते पण होते. आणि आता असं भासवायचं की खरेदी वगैरे झालेली आहे, शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे, आता आनंदात सगळे आहेत, आनंदी आनंद चहूकडे, आम्ही आपले इकडे तिकडे. हे आता कदाचित ते जाहिरात किंवा बातमी देण्याची शक्यता आहे. कळेल 2-3 दिवसामध्ये. म्हटलं देऊच द्या. कारण अशी खोटी बातमी जर का दिली तर बातमी पेपरमध्ये येईल, कदाचित बातमी चॅनेलवरती दिसेल, पण शेतकऱ्याच्या कडे पडलेला सोयाबीनचा ढीग जो आहे ना, तो खरं बोलणार आहे. त्याच्या घरात पडलेला कापूस तो खरं बोलणार आहे. आणि हे केलं तर आणखीन शेतकरी चिडून उठणार आहे. या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, जसं आता बहिणीला 1500 रुपये देत आहेत, मी तर म्हटलं जर हे तिन्ही भाऊ, तुम्हाला मागे बोललो मी, एक कोण देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, मग तिघही मिळून महाराष्ट्र खाऊ. मग तुम्ही साधा विचार करा की दिनकररावांनी इथल्या आमदाराचा सगळा तो भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. 2.5 वर्षात एक अभिमन्यू नाही, त्याच्या गुणिले 40 अधिक अजित पवारांचे किती असतील ते, अधिक भाजपचे, एवढ्या सगळ्यांनी किती महाराष्ट्र लुटला असेल जरा तुम्ही हिशोब करून बघा.